नमस्कार. आज आपण एक हेल्दी रेसिपी बनवतो आहे. ते आहे ज्वारी आणि काकडीपासूनचं थालीपीठ. हे थालीपीठ बनवायला आपण जाऊया. चला. तर आपण सर्वात प्रथम काय करायचं आहे, तर काकडी किसून घ्यायची. त्याची सालं काढायची, किसून घेतलं, मीठ आणि हळद लावली आणि त्याला चुरून घेतलं. आता हे जे पाणी आहे त्याच्यातच आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे. ज्वारीचं पीठ 1 वाटी, अर्धा वाटी तांदळाचं पीठ. हे बघा अशा प्रकारे. नंतर आलं, 4 मिरच्या आणि जिऱ्याचं हा खरडा आहे. हा खरडा घातला मी. तुम्हाला याच्यात अजून व्हेरिएशन करायचं असेल तर तीळ घालू शकता, ओवा घालू शकता, ते तुमच्यावर आहे. नंतर कांदा, आपण कांद्याची जी पात आहे ही बारीक चिरलेली मी टाकली याच्यात आणि गरम मसाला आणि धण्याची पावडरही टाकली आहे मी याच्यात आणि गोळा भरून घेतला याचा व्यवस्थित. आता आपण याच्यावर तेल गरम करून त्याच्यावर आपल्याला थालीपीठ टाकलं आणि मध्ये जे होल पाडले त्याच्यातही आपण थोडं तेल टाकलं आहे आणि आपल्याला आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे. थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवावं लागेल. 2 मिनटं झाकण ठेवावं आणि चूर असा आवाज आला की आपल्याला समजतं की आपलं थालीपीठ तयार झालं. आता आपण हे उलट्या बाजूने पण करून घ्यायचं आहे. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपण रश्मीजीत किचनवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आता आपण दुसऱ्या बाजूने तेल सोडलं आणि आपण स्मॅशरने ना थोडंसं ते प्रेस केलं की ते पातळ पण होतं आणि कुरकुरीत बनतं. म्हणून ही स्टेप तुम्ही चुकवू नका. अशा प्रकारे आपण चारी बाजून तेल सोडलं आणि आता उलटताना आपल्याला नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही. हे बघा अशी छान कुरकुरीत थालीपीठं होतात. मस्त का स्वस्त राहा. धन्यवाद.